Good morning, dear students. Today's our topic is solid state, and in that we are going to learn about the problems based on density of unit cell, then packing efficiency, and the number of particles and number of unit cells in x gram of crystal. ठीक आहे. हा फॉर्म्युला जे आहेत याचे जे काही फॉर्म्युलेज आहेत ते आपण लास्ट व्हिडिओजमध्ये डिराईव्ह केलेले आहेत पहा, आणि ते फॉर्म्युलेज यूज करून आपल्याला इथे आज काही प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण पहा फॉर्म्युलेज आपण एकदा रिवाईज करूया. इथे जर आपण पाहिलं तर डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण लास्टली ऑब्टेन केलेला होता पहा. रो इज इक्वल टू, रो म्हणजे काय, डेन्सिटी. ठीक आहे. विच इज इक्वल टू वॉट, एन इंटू एम डिवायडेड बाय एन ए इंटू वॉट, ए क्यूब. म्हणजे इथे रो म्हणजे काय, डेन्सिटी, एन म्हणजे काय, नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. त्याच्यानंतर कॅपिटल एम इज द मोलर मास. ठीक आहे. आणि ए इज द एज लेंथ. ठीक आहे. आणि एन ए मीन्स वॉट, ॲव्होगॅड्रोस नंबर. ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत आपण हे फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. तो फॉर्म्युला आपण एमच्या टर्ममध्ये पण लिहू शकतो बाय रिअरेंजिंग. तो इथे आपल्याला दिलेला आहे पहा या ठिकाणी, तो आपण पाहू शकतो. ठीक आहे. म्हणजे हा एक फॉर्म्युला आहे जो आपल्याला डेन्सिटी ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करायला महत्त्वाचा असेल. त्याचबरोबर इथे आपण एखाद्या सबस्टन्सचा मोलर मासही कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यानंतर आपण इथे एज लेंथही कॅल्क्युलेट करू शकतो. व्हॉल्यूमसुद्धा युनिट सेलचा आपण या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करू शकतो. किंवा टाईप ऑफ युनिट सेल म्हणजे कोणत्या टाईपचे आहे, BCC आहे, FCC आहे का SCC आहे, ते सुद्धा आपण ह्या फॉर्म्युल्याने ऑब्टेन करू शकतो. आणि आपण जर बोर्ड एक्झामचे काही प्रिव्हियस पेपर जर पाहिले तर मोस्टली जे काही क्वेश्चन्स आहेत पहा ते ह्या फॉर्म्युल्यावर बेस आहेत, हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट फॉर्म्युला. यात आपण इथे काय केलं होतं पहा, वी हॅव अरेंज in last lecture we have related the radius of the unit cell with the age length of the unit cell. ठीक आहे. मग हे काही फॉर्म्युले त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सिम्पल क्युबिक असेल किंवा बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल असेल किंवा फेस सेंटर क्युबिक युनिट सेल असेल, जिलाच आपण क्युबिक क्लोज पॅक CCP असंही म्हणतो पहा. जस्ट काही मॉडिफिकेशन्स त्यांनी केलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथे एक लक्षात घेऊ, R इज इक्वल टू काय पहा, इथे जर आपण पाहिलं R इज इक्वल टू A डिवायडेड बाय 2. ठीक आहे. मग ते आपण मॉडिफाईड केलं आहे. ए 1/2 म्हणजेच काय, 0.5. ठीक आहे. म्हणजे 0.5 इंटू A, 0.5 इंटू A, दिस इज द फॉर्म्युला. ठीक आहे. म्हणजे या प्रकारे ते प्रत्येक फॉर्म्युले जे आहेत ते मॉडिफाय केलेले आहेत. तिथे फक्त R आणि A दोघांमधलं रिलेशन आपल्याला तिथे मिळतं आहे, जे प्रॉब्लेम आपल्याला लवकरात लवकर सॉल्व करण्यासाठी कसं आहे, महत्त्वाचं आहे. म्हणून ते इथे दिलेलं आहे बा, ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट, नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल, मेटल क्रिस्टल. ठीक आहे. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल क्रिस्टल हाही फॉर्म्युला आपण लास्ट व्हिडिओजमध्ये, लास्ट लेक्चरमध्ये आपण डिराईव्ह केलेला होता. त्याच्यामध्ये विच इज इक्वल टू एक्स इंटू एन. एक्स म्हणजे माहिती आहे आपल्याला द मास ऑफ मेटल. ठीक आहे. आणि एन म्हणजे माहिती आहे आपल्याला, एन म्हणजे काय, तर नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. आणि डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब. रो म्हणजे डेन्सिटी आणि ए म्हणजे काय, एज लेंथ. ठीक आहे. म्हणजे हा फॉर्म्युला यूज करून आपण जे नंबर ऑफ पार्टिकल्स जे आहेत इन एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल जे काय फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट, आपण जर पाहिलं तर नंबर ऑफ युनिट सेल्स इन एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल, त्याचा एक फॉर्म्युला आपण लास्टली डिराईव्ह केलेला होता पहा. आणि फायनली आपल्याला तो फॉर्म्युला मिळाला होता, तो म्हणजे एक्स डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब. ठीक आहे. तर एक्स डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब, this is the formula to which is used to calculate the
number of unit cells, okay, which is used to calculate the number of unit cells in metal, in x ग्रॅम ऑफ मेटल. ठीक आहे, तर हाही फॉर्म्युला आपण इथे लक्षात घेऊ शकतो. देन नेक्स्ट, अ कंपाउंड इज फॉर्म बाय टू एलिमेंट्स. ठीक आहे, कंपाउंड इज फॉर्म बाय द टू एलिमेंट्स A and B. The atoms of element B forms CCP structure. ठीक आहे, म्हणजे कंपाउंड आहे त्याच्यामध्ये दोन एलिमेंट्स आहेत, A आणि B आहेत, अँड द ॲटम्स ऑफ एलिमेंट B फॉर्म CCP स्ट्रक्चर. म्हणजे बीचे जे ॲटम्स आहेत ते CCP स्ट्रक्चर काय करत आहेत, फॉर्म करत आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, द ॲटम्स ऑफ A ऑक्युपाईज 1/3 ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स. ठीक आहे, म्हणजे एचे जे ॲटम्स आहेत ते टोटल टेट्राहेड्रल वॉइड जेवढे असतील त्याच्यापैकी 1/3 टेट्राहेड्रल वॉइड्स काय करतात, ते ऑक्युपाय करत आहेत. ठीक आहे, आणि मग तिथे आपल्याला विचारलं त्यांनी व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याला एवढं माहिती आहे की बी जो आहे तो CCP स्ट्रक्चर फॉर्म करतो आहे, क्युबिक क्लोज पॅक. ठीक आहे, आणि ए जो आहे तो 1/3 पार्ट जो आहे 1/3 टेट्राहेड्रल वॉइड्स काय करतो, तो ऑक्युपाय करतो आहे. एवढं आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आता हा प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा आहे, तर त्याच्यासाठी पहा, म्हणजे पुढे जर आपण पाहिलं, देन वी हॅव टू कन्सिडर. आता इथे आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला जो एलिमेंट बी आहे, एलिमेंट बी जो आहे तो काय करतो आहे, CCP स्ट्रक्चर फॉर्म करतो आहे. ठीक आहे, आणि द नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स जनरेटेड ट्वाइस द नंबर ऑफ बी ॲटम्स. आता हे एक रिलेशन आपल्याला माहिती आहे. पहा, आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये हे पाहिलेलं आहे. इफ द नंबर ऑफ स्पेअर्स किंवा ॲटम्स इज इक्वल टू n, जर नंबर ऑफ स्पेअर इज इक्वल टू n असतील तर तिथे नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स विल बी इक्वल टू 2n, त्याच्या दुप्पट असतात. आणि नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स जर आपण पाहिले तर ते किती असतात, ऑक्टाहेड्रल वॉइड्स इज इक्वल टू n. ठीक आहे, म्हणजे हा फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चरमध्ये डिराईव्ह केलेला आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट, मग आता द नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स किती झाले, तर 2n, कारण टेट्राहेड्रल वॉइड्स आर डबल द नंबर ऑफ ॲटम्स ऑर नंबर ऑफ स्पेअर्स. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, मग आता हे बीचं जो CCP स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये टेट्राहेड्रल वॉइड्स किती आहेत, डबल आहेत, म्हणजे 2 × B आहेत. पण सगळेचे सगळे ते काय ऑक्युपाय करतात का, ए सगळेचे सगळे टेट्राहेड्रल वॉइड्स ऑक्युपाय करत नाही, तर ते किती करत आहेत, 1/3 ऑफ द टेट्राहेड्रल वॉइड्स फक्त ते ऑक्युपाय करत आहेत. मग 1/3, मग ते कन्सिडर करताना मग नंबर ऑफ ए ॲटम्स जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण म्हणू शकतो, पहा, 2 × B. ठीक आहे, 2 × B डिवायडेड इंटू 2 × B इंटू 1/3. ठीक आहे, म्हणजे कारण 1/3च ते फक्त काय करतात, ऑक्युपाय करतात, म्हणून हा फॉर्म्युला आपण तिथे लिहू शकतो. आणि मग आता आपल्याला मिळाले नंबर ऑफ ए ॲटम्स आणि नंबर ऑफ बी ॲटम जे आहेत ते आपल्याला इथे मिळालेले आहेत. ठीक आहे, मग जर आपल्याला दोन्ही ॲटम्स नंबर ऑफ ॲटम जर मिळालेले असेल तर आपण त्याचा आता रेशो घेऊ शकतो. मग तो रेशो काय येतो, पहा, द रेशो ऑफ ए × B, मग तो येतो किती, पहा, 2/3 × B ॲज टू 1B. ठीक आहे, म्हणजे हा फॉर्म्युला, हा जो रेशो आहे तो आपल्याला इथे मिळेल. आणि मग ती सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला फायनल ते मिळेल, दॅट इज द 2:3. किती मिळतो तो, 2:3. मग म्हणूनच म्हणजे याचा अर्थ आपण जर पाहिलं तर तिथे एचे किती ॲटम्स आहेत, 2 ॲटम्स आहेत, आणि बीचे किती ॲटम्स आहेत, 3 ॲटम्स आहेत. दॅट इज A2B3 बिकॉज द ॲटॉमिक रेशो, ठीक आहे, रेशो ऑफ A and B is what, it is 2:3. It is 2:3, and therefore the formula of the compound is A2B3.
ठीक आहे, समजलं, क्लिअर आहे. तर हे जे आहे ते इथे तुम्ही लक्षात घेऊ शकता. पहा, दिस इज द इम्पॉर्टंट फॉर्म्युला फ्रॉम विच क्वेश्चन कॅन बी आस्क्ड. देन द नेक्स्ट प्रॉब्लेम, a compound made up of elements C and D crystallizes in FCC structure. ठीक आहे, म्हणजे एक कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये C आणि D हे एलिमेंट्स आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते त्याने सांगितलं FCC. FCC म्हणजे काय? फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर. ॲटम्स ऑफ C आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर ऑफ द क्यूब. ठीक आहे, म्हणजे सीचे जे ॲटम्स आहेत ते कॉर्नरला प्रेझेंट आहेत आणि ॲटम्स ऑफ डी आर ॲट द सेंटर ऑफ द फेसेस. आता आपल्याला माहिती आहे FCC स्ट्रक्चर म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, कॉर्नरला पार्टिकल्स असतात कॉर्नरला आणि फेसच्या सेंटरला, प्रत्येक फेसच्या सेंटरला काय असतो, एक स्पेअर किंवा पार्टिकल काय असतो, प्रेझेंट असतो. मग आता इथे जर आपण पाहिलं तर कॉर्नरचा जो आहे तो आहे C आणि इथे ॲटम्स ऑफ D आर ॲट द सेंटर ऑफ फेसेस ऑफ द क्यूब. ठीक आहे, म्हणजे D हा फेसच्या सेंटरला असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. देन व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. मग त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला काय असेल हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, मग याचं जर सोल्युशन जर आपण पाहिलं पहा तर याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली सिम्पल आहे अगदी. पहा, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ पार्टिकल्स ॲट द कॉर्नर. ठीक आहे, कॉर्नरला जे असतात ते पार्टिकल्स टोटल 8 पार्टिकल्स असतात आणि प्रत्येक पार्टिकलचा भाग 1/8 पार्ट हा काय असतो, तो सेलच्या आतमध्ये असतो. ठीक आहे, म्हणजे आणि टोटल 1/8 × 8. ठीक आहे, हे जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर आपल्याला तिथे लक्षात येईल पहा की नंबर ऑफ पार्टिकल्स जे काही कॉर्नरचे आहेत ते सगळे एकत्र केले तर आपल्याला एकच पार्टिकल मिळेल. म्हणजे C हा त्या याच्यामध्ये 1 असला पाहिजे. पहा किती असतील C, हे एका युनिट सेलमध्ये C किती असणार आहे, 1 असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण Dच्या बाबतीत बघू. Dच्या म्हणजे इथे 1 आहेत, C म्हणजे C हा किती आहे, 1 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर Dच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर D हा कुठे आहे, फेसच्या सेंटरला आहे आणि आपल्याला माहिती आहे जो फेसच्या सेंटरला असतो पार्टिकल तो हाफ इनसाइड आणि हाफ आउटसाइड असतो. ठीक आहे, या अर्धा आतमध्ये आणि अर्धा बाहेर असतो, म्हणजे हाफ आतमध्ये असतो आणि हाफ बाहेर असतो. म्हणजे हाफ किती असतात, तर टोटल हाफ जर आपण पाहिले तर ते टोटल असतात 6 पार्टिकल्स. म्हणून इथे आपण जर पाहिलं 1 हाफ, ठीक आहे, 1/2 × 6 हे किती मिळतं आपल्याला, 3. ठीक आहे, म्हणजे डीचे जे ॲटम्स असतील ते किती असणार आहेत, 3 ॲटम्स असणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. मग आता जर एका युनिट सेलमध्ये 1 C आणि 3 D असतील तर त्यांचा फॉर्म्युला ऑब्वियसली काय असणार आहे, CD3. दिस इज द फॉर्म्युला. ठीक आहे, दिस इज द फायनल आन्सर ऑफ युअर प्रॉब्लेम. Then next problem, that is the unit cell of metallic silver is FCC. म्हणजे एक युनिट सेल आहे जी मेटॅलिक सिल्वरची आहे आणि ती कशी आहे, FCC आहे, म्हणजे फेस सेंटर्ड क्यूबिक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इफ रेडियस ऑफ AG ॲटम इज, ठीक आहे, AG ॲटमची जर आपण रेडियस जर पाहिली इज 144.4 पिकोमीटर. ठीक आहे, PM मीन्स वॉट, पिकोमीटर. म्हणजे आपल्याला इथे रेडियस दिलेली आहे पहा आणि आपल्याला काय विचारलं कॅल्क्युलेट करायला, तर कॅल्क्युलेट द एज लेंथ ऑफ युनिट सेल. युनिट सेलची आपल्याला एज लेंथ जी आहे ती कॅल्क्युलेट करायला विचारलेली आहे पहा. आणि दुसरं काय विचारलं आहे, तर व्हॉल्यूम ऑफ AG ॲटम. म्हणजे आपल्याला AG ॲटमचा जो व्हॉल्यूम आहे तो किती आहे तो तिथे विचारलेला आहे पहा. त्याच्यानंतर थर्ड पार्ट जर आपण याच्यामधला पाहिला C पार्ट, तर ते आपल्याला विचारलं आहे पहा, द पर्सेंटेज ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल दॅट इज ऑक्युपाईड. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथे काय विचारलं आहे, तर पर्सेंटेज व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द AG
ते आपल्याला इथे विचारलं आहे. आणि लास्ट त्याच्यामधलं सब पार्ट आहे तो म्हणजे द पर्सेंटेज ऑफ एम्प्टी स्पेस. ठीक आहे, हे एम्प्टी द सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. आता हा आपल्याला सॉल्व करायचा आहे, तर मग तो कशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो पहा. तर लक्षात घ्यायचं आहे, फॉर आता ही FCC सेल आहे. ठीक आहे, FCC सेलसाठी आपल्याला इथे त्यांनी जी काय आहे आपल्याला इथे पिकोमीटरमध्ये ह्या प्रॉब्लेममध्ये जर आपण पाहिलं पहा, तर आपल्याला इथे त्यांनी रेडियस दिलेली आहे. रेडियस ही पिकोमीटरमध्ये दिलेली आहे आणि आपल्याला एज लेंथ विचारलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आता इथे फर्स्ट जर आपण पाहिलं तर फॉर FCC सेल, FCCसाठी आर रेडियसचं आणि साईडचं जे रिलेशन आहे ते आपल्याला अगोदर इथे फाइंड आउट करू शकतो आपण. रेडियस आपल्याला दिलेली आहे 144.4 पिकोमीटर. पिकोमीटर आपल्याला कन्वर्ट करायचं आहे मीटरमध्ये. अगोदर कसं कन्वर्ट करणार, तर मीटरमध्ये कन्वर्ट करू बाय मल्टिप्लाइंग बाय द 10⁻⁻12. ठीक आहे, म्हणजे इथे काय येतं पहा 144.4 इंटू 10⁻12 मीटर. ह्याला मीटरमध्ये. आता हे मीटरचं आपल्याला कन्वर्जन करायचं आहे सेंटीमीटरमध्ये. मग ते सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन करताना ते होईल 144.4 इंटू 10⁻10 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे हे आपण डिराईव्ह करू शकतो. आणि हे जे आहे सायंटिफिक फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल, ठीक आहे, म्हणजे हे आपल्याला मिळालं पहा 144.4 इंटू 10⁻10 सेंटीमीटर. मग आता हे मिळाल्यानंतर आपल्याला फर्स्ट थिंग आपल्याला कॅल्क्युलेट करायची म्हणजे एज लेंथ. ठीक आहे, एज लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग आपण हे जे रिलेशन आहे R = 0.3535 इंटू ए हे यूज करून आपण ए जे आहे दॅट इज एज लेंथ जे आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. दॅट इज गिवन व्हॉल्यूम ऑफ Ag ॲटम. ठीक आहे, म्हणजे A मग काय मिळतं पहा, तो फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय मिळतं 144.4 इंटू 10⁻10 सेंटीमीटर डिवायडेड बाय 0.3535. मग हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय मिळतं पहा ॲन्सर, दॅट इज 4.085 इंटू 10⁻8 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे हा जो फायनल एज लेंथ जी आहे ते आपल्याला इथे ती मिळते पहा. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट व्हॉल्यूम ऑफ Ag ॲटम. आता Ag ॲटम, व्हॉल्यूम ऑफ Ag ॲटम. Ag ॲटमचं जर आपल्याला व्हॉल्यूम जर कॅल्क्युलेट करायचं असेल पहा, म्हणजे व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे काय 4/3 πr³. ठीक आहे, म्हणजे हा फॉर्म्युला जो आहे तो आपण इथे यूज करू शकतो. मग आरची जी व्हॅल्यू आहे, आर म्हणजे रेडियस. ठीक आहे, रेडियसची जी व्हॅल्यू आहे ती आपण इथे पुट करू शकतो. मग ती पुट केल्यानंतर 4/3 इंटू 3.142 इंटू 144.4 इंटू 10⁻10 सेंटीमीटर. ठीक आहे, याचा क्यूब घ्यायचा आहे. मग हे कॅल्क्युलेशन जर केलं आपण फायनली तर आपल्याला काय मिळतं पहा, यू विल गेट 1.261 इंटू 10⁻23 क्यूबिक सेंटीमीटर और cm³. दिस विल बी द आन्सर जे आहे ते आपल्याला इथे मिळत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा नेक्स्ट इन FCC युनिट सेल. आता हे झालं व्हॉल्यूम. त्याच्यानंतर इन FCC युनिट सेल देर आर 4 Ag ॲटम्स. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे FCC युनिट सेलमध्ये जर आपण पाहिलं तर टोटल किती ॲटम्स असतात, तर 4 ॲटम जे आहे ते त्याच्यामध्ये काय असतात प्रेझेंट असतात पहा. मग जर 4 ॲटम्स असतील तर व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द 4 ॲटम्स किती असतील मग, तर जस्ट आपल्याला काय करायचं, वी हॅव टू मल्टिप्लाय बाय द 4. म्हणजे 4ने आपण इथे याला मल्टिप्लाय करू शकतो. आणि जर 4ने मल्टिप्लाय केलं तर मग आपल्याला जे फायनल व्हॅल्यू द फायनल व्हॅल्यू दॅट इज ऑब्टेन इन दिस बाय युजिंग दिस फॉर्म्युला. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे आपण इथे आपल्याला काय मिळतं पहा इन FCC म्हणजे FCCमध्ये व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द Ag ॲटम्स जे आहे ते आपल्याला इथे मिळते. ऑफ युनिट सेल दॅट इज इक्वल टू वॉट A³. हे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे पहा.
मग साईड क्यूब जो आहे, जी आपण साईड कॅल्क्युलेट केलेली, तिचा जर आपण इथे क्यूब घेतला तर आपल्याला काय मिळतं पहा, 6.817. ह्या साईडचं जर आपण क्यूब घेतलं तर आपल्याला काय मिळतं पहा, साईडचं जर क्यूब घेतलं तर आपल्याला काय मिळतं पहा, 6.187 इंटू 10⁻⁻23 that centimeter cube. This is the total volume of unit cell. ठीक आहे, युनिट सेलचा टोटल व्हॉल्यूम आपल्याला इथे मिळाला. मग आपल्याला पुढचा पॉईंट म्हणजे काय, तो फाइंड आउट करायचा आपल्याला इथे की पॅकिंग इफिशियन्सी. आता आपल्याला माहिती आहे पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय. द फॉर्म्युला जो आहे तो आपल्याकडे आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ॲटम्स इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. आणि मग ह्या व्हॅल्यूज जर आपण इथे पुट केल्या तर आपल्याला फायनली हे किती मिळतं पहा, देन यू विल गेट, इट विल बी द 74%. ठीक आहे, 74% जे आहे ते आपल्याला इथे व्हॅल्यू मिळते. आणि मग पर्सेंटेज व्हॉल्यूम अनऑक्युपाईड किंवा एम्प्टी स्पेस आपल्याला माहिती कॅल्क्युलेट करायची असेल तर वी कॅन कॅल्क्युलेट द एम्प्टी स्पेस बाय सबस्ट्रॅक्टिंग द ऑक्युपाईड व्हॉल्यूम फ्रॉम द 100. ठीक आहे, या 100 - 74 दॅट विल बी इक्वल टू 26%. म्हणजे टोटल एम्प्टी स्पेस जी असेल ती असेल 26% आणि टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाईड ती असेल 74%.